आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकलला आपण पाहत आहोत आणि त्याच्या साथीला आशिष मोकल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू. पहिल्याच बॉलवरती काय सुरुवात केली आहे. धडाकेबंद तोडफोड अंदाजामध्ये विस्फोटक विध्वंसक सुरुवात. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. तो ही लांबलचक. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा चेंडू. जास्तीची उसळी प्राप्त झाली आहे. वाईट बॉल आहे. तन्मयजी ठाकूर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. विपुलजी पाटील सर, रोशनजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. कल्पेजी पाटील सर, एका गाडीवरती 3 पाटील. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. रन्स मिळतील 4. आयत चौकार. यावेळेचा बॉल आणखीन एक स्टायलिस्ट क्लासिकल अंदाजामध्ये ठोकलाय षटकार. अनिकेत मोकलच्या बॅटिंगचा क्लास. बॅटिंग झक्कास. दर्जेदार स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड इथून बाला मिळाल्यात. लांबलचक फटकेबाजी. आकाशाला गवसणी घालणारे स्ट्रोक इथे साकारलेत. षटकार आलेले पाहायला मिळाल्यात. अनिकेत मोकल आडव्या बाटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरल. अनिकेत मोकल जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. क्लासच घेतलाय गोलंदाजाचा. षटकार. हाय बॅटिंग चालू आहे. अनिकेत मोकल ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळाली आहे ना त्याचं सोनं नेहमीच त्याने केलेलं आहे. आमचे राजजी घरात जागृती फार्म्स चे सर्व सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जागृती फार्म्स आहे. हा बॉल उजव्या यष्टीचा फारसा दुरून जाणारा आणि MSWC म्हटल्यानंतर त्याचे जनरल मॅनेजर स्वतः संयमजी म्हात्रे आमच्या सोबत आहेत. MSWC खरं तर उरण तालुक्यामधील एक सर्वाधिक प्रशस्त असं कंटेनर फ्रेट स्टेशन आहे. यावेळेचा बॉल समोर. लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्र कोणतंही असू द्यात या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा खेळाडू प्रावीण्यपूर्ण खेळ करतोय. आणखीन एक षटकार. ला 22वा बॅटर. 3 बॉल 3 नाही 4 बॉल 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत मोकलच्या बॅटमधून षटकार.
ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, अनिकेत मोकल इज अ सुपरस्टार. काय बॅटिंग केली आहे त्याने. तब्बल 36 बनल्या. 34 धावा त्या मात्र अनिकेतच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 36 धावा धावलक्यावरती बनलेल्या आहेत. एका षटकामध्ये 36 आल्या. पहिल्या एक गोलंदाज असा 41 दिल्यात. दुसऱ्या गोलंदाजाने 37 दिल्यात. तिसऱ्या 36. तदनंतर 3 गोलंदाज आहेत ज्याने 35 रन दिलेले आहेत. एक गोलंदाज आमचाच आहे ज्याने 32 दिलेले आहेत. एका गोलंदाज असा आहे ज्याने 2 वेळेला 35 दिलेले आहेत. एक गोलंदाजाने 36 चेस करताना 35 दिल्या. एक गोलंदाज जो आमचाच आहे, आमचे दात आणि आमचे सोट, 32 आलेले आहेत. आणि जासे गावमध्ये आता टॉपचा विषय आहे. या वेळेला अनिकेत मोकल एक्सा कव्हरला, बॉल उंच, झेल इथून मात्र कॅरी झाला, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काय घडतं ना, याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण आजच्याच दिवशी पाहायला मिळालं. शून्यावरती झेल सुटला आणि बॅटिंग करताना तब्बल त्याने धाबा बनवल्या. त्या 16 बॉलमध्ये 55. मी 16 बॉल नाही म्हणणार, मी 15 बॉल म्हणेन, कारण निमिष मोहितेचाही झेल सुटला होता. 19 बॉल 59 त्याने बनवल्या. 15 बॉलमध्ये पुढच्या त्याने 55 बनवल्या. योगेश पवार, आज सर्वाधिक मोठी प्रचिती आली. अब्दुलजी शेख चाचा आज शिवप्रेमी, त्यांनाही आपण पाहत आहात. खरं तर मला वाटतं परवाच्या दिवशी एक सुट्टी आहे त्यांना. पुन्हा एकदा ड्युटी चालू होणार आहे चिरलेमध्ये. अनेक स्पर्धा उरण तालुक्यामध्ये येत असताना मला मिळाल्यात. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 39 आहेत. पुढचा षटक. यावेळेस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज विरुद्ध दिशेने निघालाय. काय उत्कृष्टरित्या झेल टिपला. बॅटर क्रमांक पहिला होतोय आशिष बाद. निखिल मोकल बॅटिंग साठी येत असताना मला मिळतो आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. हा झेल व्हायला हवा होता. खर तर महत्वाचा झेल इथून पाहायला मिळाला जो ड्रॉप होतोय. मनीष कुटलेच्या हस्ते जॉट जिथे कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. ही लिडिंग एज. पुन्हा एकदा 2 खेळाडू चेंडूच्या खाली. मनीषने यावेळेला झेल टिपला आणि धक्का लागतोय तो दुसरा. फलंदाज आल्या पावली. निखिल मोकल बाहेर निघालाय. तो बाद. अठरा चेंडूचाच खेळ आहे आणि प्रतीक मोकल मला अद्याप बॅटिंगसाठी आतमध्ये दिसला नाही. एका मागोमाग एक 2 धक्के लागलेले आहेत. संघ इथून अडचणीमध्ये आहे. 40 बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 36 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 आल्या. फलंदाज बाद झाले 2. मनीष कुटले गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक. या वेळेचा बॉल अनिकेत एकटा लढतोय, एकटा भिडतोय, एकटा नडतोय, ठोकतोय षटकार.
हॅलो, धाव फलकावरती 46 आहेत, 45 बॅटिंग करतोय अनिकेत मोकल. यावेळेचा चेंडू इथून मात्र अपील झाली आहे. उत्साह, आत्मविश्वास, बॉलने घेतलेलं वळण, दोन्ही पंचांनी कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. बॅटरकडे अपील करण्यात आली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही असा आवर्जून स्ट्रायकर एंडचा बॅटर, नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर, अगदी बॉलिंग एंड पंच, बॅटिंग एंड पंच या चौघांनी नकार दिला. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 46, 10 बॉल 43 बॅटिंग करतोय तो अनिकेत. 43 वरती नॉट आउट आहे तो. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला दिशाहीन राहिलाय. अभांतरची धाव इथून येत असताना मला मिळते. वरती नॉट आउट अनिकेत. यावेळेला बॉल मात्र आउटसाइड एज घेतोय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील होईल. कंप्लीट 45 नॉट आउट अनिकेत मोकल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 49. नाही, या स्पर्धेमध्ये असला काही नियमच नाही आहे मयूर. तो थांबला, हा निघाला, तो थांबतोय, दोघांनी निघायला हवं. पावसाळी क्रिकेट आहे आणि तसा नियम या स्पर्धेने ठेवलेलाच नाही आहे मुळात. हा 4था दिवस आहे, अद्याप कोणताही तसा रूल्स त्याचा आपण फॉलो केलेला नाही. कदाचित तन्मयजी ठाकूर याच गोष्टीची माहिती देत असतील. चेंडू झालेले आहेत ते अद्याप 3 बॉल झालेले आहेत. तीन बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. पुढचा चेंडू यावेळेला अर्धशतक, आजच्या दिवसातलं 3रं, या स्पर्धेतलं 10वं आणि या वर्षामध्ये आणखीन एक अर्धशतक ठोकत असताना अनिकेत मोकलने केला हा कारनामा. अर्धशतक कंप्लीट. पंचावन्न धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. अनिकेत मोकल आणखीन एक अर्धशतक ठोकत असताना तो मला मिळालाय. यावेळेचा बॉल काही काळ हवेमध्ये राहत असताना मला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, झेल टिपण्यात आला. फलंदाज इथे होत असताना मला मिळतोय बाद. परंतु या वर्षीच्या हंगामाची सुरुवात अनिकेत बाळकृष्ण मोकल ज्या रीतीने तो लढला, 4 बाईक जिंकणारा पट्ट्याने पावसाळी क्रिकेट हंगामाची सुरुवात दमदार केलेली आहे. या स्पर्धेतलं 10वं आणि या पर्वातलं अनिकेत बाळकृष्ण मोकलचं आलेलं हे पहिलं अर्धशतक पावसाळी रबर क्रिकेटचं पाहायला मिळालं. तो झाला